लहुजी पॅंथर सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मातंग समाजाच्या विविध मागण्यासाठी दिनांक 24/7/2025 वार गुरुवार मातंग समाजाच्या मागण्यासाठी या ठिकाणी तहसील कार्यालय सांगोला याच्यावरती विराट मोर्चाचं आयोजन या ठिकाणी लहुजी पॅंथर सेनेच्या वतीने करण्यात आले आहे। त्या संदर्भात ही पत्रकार परिषद आहे। त्या ठिकाणी आमची पहिली मागणी आहे या मोर्चाच्या निमित्ताने की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा। सुप्रीम कोर्टाने जे अ ब क ड वर्गीकरण केलेलं आहे आरक्षणाचे त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी ही आमची दुसरी मागणी आहे। तसेच आमच्या संघटनेची तिसरी मागणी आहे की क्रांतिपिता लहुजी वस्ताद साळवे यांचं सांगोला शहरामध्ये भव्य स्मारक निर्माण व्हावं। या ठिकाणी आमची चौथी मागणी आहे की सांगोला तालुक्यातील अवैध वाळू उपसा बंद करून घरकुलधारकांना तात्काळ वाळू उपलब्ध करून द्यावी। त्याचबरोबर आमची पाचवी मागणी ही आहे की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या ज्या जाचक अटी आहेत त्या जाचक अटी रद्द करून तरुणांना तात्काळ कर्ज उपलब्ध करून द्यावे। यासाठी ही बैठक आयोजित आपण केली आहे। पत्रकार वाळू बाबतीत अवैध वाळू उपसा बंद व्हावा आणि घरकुलधारकांना तात्काळ वाळू उपलब्ध करून द्यावी एवढीच आमची मागणी आहे। आम्ही रस्त्यावरची लढाई लढणार आमचं संघटन आहे। न्यायासाठी आणि हक्कासाठी आम्ही शेवटपर्यंत संघर्ष करत राहू। मग तो संघर्ष सरकारसोबत असेल अथवा प्रशासनासोबत असेल आम्ही करत राहू संघर्ष। मातंग समाजाला त्याचा निश्चितच लाभ होईल कारण या बाबतीत वरिष्ठ जे आहेत जे वकील वगैरे आहेत त्यांचं एक शिष्टमंडळ आहे। त्या शिष्टमंडळानंच खाली तरतूद केली आहे की वर्गीकरण झाल्यानंतर निश्चितपणाने याचा समाजाला फायदा होईल। उद्दिष्ट असतं आमचं उद्दिष्ट वर्गीकरण तात्काळ लागू करावं ही मागणी आहे आमच्या समाजाची। काही जणांची जरी मागणी नसेल ही वर्गीकरणाला विरोध असेल तर ज्याची त्याची लढाई आहे सरकार त्याची दखल घेईल त्या पद्धतीनं पुढे लढाई आम्ही चालू ठेवू। बीएन जनमत सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आपल्या हक्काचं आपलं न्यूज